हॅलो फ्रेंड्स, आज आपण अजून एक प्रॉब्लेमचं सोल्युशन बघणार आहे. विंटर 23चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2B 6 मार्कांना आला होता. प्रॉब्लेम स्टेटमेंट पहिल्यांदा बघूया आणि कसं सॉल्व करायचं त्याच्यावरती आपण नंतर बघूया. ठीक आहे, काय म्हटले बघा. अ लाईट स्ट्रिंग ABCDE, इथं तुम्हाला एक डायग्राम दिसते बघा. त्याच्यामध्ये इथं A पॉईंट आहे, BCDE. एक बाजूला हिंज पॉईंट आहे, एका बाजूला पुली आहे, त्याच्यावरती काहीतरी वेट लावले आहे. ठीक आहे, काय म्हटले. अ लाईट स्ट्रिंग ABCDE हुज एक्स्ट्रीमिटी A इज फिक्स्ड. त्यामुळे याचा A एंड काय केलेला आहे, फिक्स केला आहे. या स्ट्रिंगचा A पॉईंट फिक्स केला आहे. हॅज वेट्स W1 W2 अटॅच ॲट पॉईंट BC. आणि या स्ट्रिंगला W1 आणि W2 असे दोन वेट अटॅच केलेले आहेत, B पॉईंटला आणि C पॉईंटला. ठीक आहे. इट पासेस राऊंड अ स्मॉल स्मूथ पेग. ॲक्च्युली हा पुली आहे, तिने त्याला पेग म्हटले. त्याच्यावरती एक स्मूथ पुलीवरून एक वेट कॅरी केले, कॅरिंग द वेट ऑफ 300. त्याच्यावरती वेट किती लावले, 300 न्यूटन हे वेट लावले. ओके, ॲज शोन इन फिगर. आता हा क्वेश्चन आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये पुढचं जे स्टेटमेंट आहे ते पुढचं स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवतो. जस्ट वेट. ओके, आता इथं तुम्ही सर्वांनी स्टेटमेंट बघा. ही डायग्राम आहे, हे स्टेटमेंट दिले आणि पुढे काय म्हटले. इफ द इक्विलिब्रियम पोझिशन BC इज हॉरिझॉन्टल. हा BC हा हॉरिझॉन्टल आहे. ओके, अँड ABCD मेक्स अँगल 150 अँड 120. इथे अँगल दिला बघा, ABचा 150 आणि CDचा 120. ओके, विथ BC फाइंड. काय करायचं आहे, टेन्शन इन AB मधलं टेन्शन काढायचं आहे, BC मधलं टेन्शन काढायचं आहे, CD मधलं टेन्शन काढायचं आहे, अँड मॅग्निट्यूड ऑफ W1 W2. आणि W1 आणि W2 ह्या दोन वेटचे काय करायचे, आपल्याला मॅग्निट्यूड शोधायचे आहे. त्यामुळे मी इथं काय काय शोधायचं आहे ते लिहितो. आपण काय शोधणार आहे, वी आर गोइंग टू डिटरमाइन टेन्शन इन AB, टेन्शन इन BC, टेन्शन इन CD. डायग्राममध्ये बघा, A to B इथं वायर दिसते, याच्यामधलं टेन्शन काढायचं आहे. B to C वायरमधलं टेन्शन काढायचं आहे, C to D वायरमधलं टेन्शन काढायचं आहे. आणि याच्याबरोबर हे जे दोन वेट लावले W1 W2. ओके, W1 ची व्हॅल्यू शोधायची आहे अँड W2 ची पण व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, त्यामुळे एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला डिटरमाइन करायच्या आहेत. आता हे सॉल्व करण्यासाठी मी एक सिम्पल रूल सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, याची FBD ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे, काय ड्रॉ करायची, FBD. म्हणून मी इथे लिहितो FBD. FBD म्हणजे फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राममध्ये आपण काय करतो, त्या बॉडीचं सेल्फ वेट आणि त्या बॉडीवरती तयार झालेल्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स आणि कुठला एक्सटर्नल फोर्स लावला असेल तर त्या गोष्टी आपण दाखवतो. 3 गोष्टी आपण दाखवणार आहे, सेल्फ वेट, रिॲक्शन्स जनरेटेड आणि तिसरं म्हणजे एक्सटर्नल कुठला फोर्स लावला असेल तर. ठीक आहे, मग मी आता काय करतो, FBD ड्रॉ करणार आहे बघा या B पॉईंटची. ठीक आहे, त्यामुळे इथं B पॉईंट मी दाखवतो, याला नाव देतो B. ह्या B पॉईंटला बघा एक डाऊनवर्ड वेट ॲक्ट व्हाले, बरोबर. त्यामुळे हे डाऊनवर्ड वेट दाखवले मी. वेट काय आहे, W1, बरोबर. आता हा वेटचा विषय संपला. याच्यानंतर इथं काही टेन्शन्स तयार झालेत का बघायचं. आता AB आणि BC ही वायर आहे. वायर आहे म्हटल्यानंतर इथं काय तयार होणार, टेन्शन. आणि टेन्शन हे बॉडीपासून कसं असतं, अवे. म्हणजे या B पासून जे टेन्शन येणार ते कसं असणार आहे, अवे. म्हणजे हे BCचं जे टेन्शन येणार आहे ते अवे येणार B पॉईंटपासून. या B पॉईंटपासून अवे तयार होणार. तसंच AB मधलं जे टेन्शन आहे ते अलॉंग AB डायरेक्शनला, बरोबर, याच्या अलॉंग याला बरोबर पॅरलल तयार होणार, पण ते कसं असणार, अवे. ओके, आता तुम्ही म्हणणार अवे म्हणजे काय, हा B पॉईंट आहे, ह्याच्यापासून हा बघा ॲरो कुठे गेला, अवे. जर रिॲक्शन असती तर ती टूवर्ड्स आली असती. ओके, टेन्शन असेल तर ते कसं असणार, अवे. त्यामुळे आता मला ही डायग्राम मिळाली. ह्या डायग्राममध्ये काय झालं बघा, ह्या डायग्राममध्ये मी FBD ड्रॉ केली B पॉईंटची. ओके, आणि त्या B पॉईंटची FBD जी ड्रॉ केली आहे, आता त्याचे मला अँगल्स मेन्शन करावे लागतील. आता W1 हा व्हर्टिकल आहे, BC हा हॉरिझॉन्टल आहे, त्यामुळे हा अँगल किती येणार, 90 डिग्री, बरोबर. मी तिथे मेन्शन केलं आहे 90 डिग्री. आणि या डायग्राममध्ये जरा व्यवस्थित बघा, ABC मधला आपल्याला अँगल इथं मेन्शन केलेला आहे 150. दिसतोय का बघा, ABC यांच्यामधला अँगल आहे 150.
त्यामुळे मी हा अँगल मार्क करतो 150. ओके. मग आता तुम्ही मला सांगा, हा अँगल 90 आहे, हा अँगल 150 आहे आणि हा टोटल अँगल 360 व्हायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा अँगल किती आला पाहिजे, 360 मायनस 150 मायनस 90, बरोबर. त्यामुळे हा झाला 240. मग 360 मायनस 240 म्हणजे 240 किती येणार, 120 डिग्री. ओके. म्हणजे मला हे 3 अँगल मिळाले आणि हे 3 फोर्सेस डायरेक्ट मिळाली. आता ही डायग्रॅम जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर हे तिन्ही फोर्सेस एकाच पॉईंटमधनं चाललेत, याचा अर्थ हे कनकरंट 3 फोर्सेस आहेत. तर ह्याला सॉल्व करण्यासाठी आपण लॅमिस थेरम वापरू शकतो. कारण की लॅमिस थेरम काय आहे, एक 5 मिनिटांनी सांगतो. आता आपण काय करूया, FBD ड्रॉ केली बी पॉईंटची, तशीच आता आपण FBD ड्रॉ करूया सी पॉईंटची. ओके. आता मी सी पॉईंटची FBD ड्रॉ करतो आहे, त्यामुळे मी इथे एक पॉईंट घेतो सी. आता सी पॉईंटला बघा एक वेट आहे ॲक्टिंग डाऊनवर्ड. हे ॲक्टिंग डाऊनवर्ड वेट दाखवलं, W2 व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, बरोबर. BC हा काय आहे, हॉरिझॉन्टल, आणि ही वायर असल्यामुळे इथे एक टेन्शन तयार होणार. टेन्शन हे कसं असणार, सी पासून आवे, बरोबर. त्यामुळे इथे मिळणार टेन्शन इन BC. याच्यानंतर CD ही एक वायर आहे बघा, अशी CD ही एक वायर आहे, बरोबर. याच्यामध्ये पण टेन्शन तयार होणार आणि हे काय असणार, टेन्शन अलॉंग CD, बरोबर. आता तुम्ही मला सांगा, टेन्शन अलॉंग CD हे किती तयार झालं पाहिजे, या बाजूला जेवढं वेट हँग व्हायला लागले एवढं हे टेन्शन तयार झालं पाहिजे. त्यामुळे टेन्शन अलॉंग CDची किंमत ही किती असणार, 300 न्यूटन. ओके. ह्या वायरमध्ये जे काही टेन्शन तयार होणार आहे या डायरेक्शनला, ते म्हणजेच काय असणार आहे, हे वेट. ओके. ह्या वेट एवढं टेन्शन तयार होणार. त्यामुळे मी काय केलं बघा, तिथं त्याची किंमत किती लिहिली, 300. समजलं सर्वांना. इथंपर्यंत कोणाला काय डाऊट आहे, जर नसेल तर आता आपण अँगल शोधूया. ठीक आहे. आता अँगल्स बघा. तुम्ही मला सांगा, हा W2 आणि हा BC हा हॉरिझॉन्टल आहे आणि हा व्हर्टिकल आहे, त्यामुळे यांच्यामधला अँगल किती आला, 90 डिग्री, बरोबर. त्यानंतर BCD हा अँगल बघा इथं मेन्शन केला आहे, किती आहे, 120. त्यामुळे मी इथं मेन्शन करतो अँगल हा 120 आहे, बरोबर. हे 120 प्लस 90 म्हणजे किती झालं, 210. म्हणजे थोडक्यात हा अँगल 360मधनं मायनस करा 210, म्हणजे हा किती आला, 150 डिग्री. ओके. आता मी 2 FBD तयार केलेत, एक B पॉईंटची FBD आणि एक C पॉईंटची FBD. त्यामुळे मी याला म्हणतो FBD 1, याला मी म्हणतो FBD 2. ओके. हे समजलं सर्वांना. आता FBD ड्रॉ झाल्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे, आणि नेक्स्ट स्टेप काय असणार आहे ते आता बघून घेऊया. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, तर आपल्याला इथं हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, तर एक रूल वापरावा लागेल. आता तो रूल कुठला वापरणार आहे, मी इथं लिहून ठेवतो. तो असणार आहे लॅमिस थेरम. आता हा लॅमिस थेरम काय सांगतो ते मी इथे लिहितोय. समजा मी 3 कनकरंट फोर्सेस दाखवले इथं, 3 कनकरंट फोर्सेस, F1, F2, F3, आणि समजा यांच्यामधले हे अँगल आहे θ1, θ2, θ3. ओके. 3 फोर्सेसमधले मी अँगल दाखवले. 3 फोर्सेस F1, F2, F3, आणि F1चा अपोजिट अँगल घेतला θ1, F2चा अपोजिट घेतला θ2, F3चा अपोजिट घेतला θ3. तर लॅमिस थेरम काय सांगतोय, रेशो ऑफ फोर्स टू साइन ऑफ अपोजिट अँगल. आता साइन ऑफ अपोजिट अँगल म्हणजे साइन ऑफ θ1, हा रेशो रिमेन्स कॉन्स्टंट फॉर ऑल, म्हणजे सगळ्या फोर्सेससाठी असाच राहणार. आता मी F1साठी जो लिहिला आहे सेम मी जर F2साठी लिहिला, तो F2 डिवाइड बाय काय येणार, साइन ऑफ अपोजिट अँगल साइन θ2 इज इक्वल टू F3 डिवाइड बाय साइन θ3. हा रेशो प्रत्येक वेळेला काय राहणार आहे, कॉन्स्टंट सेम राहणार. ओके. त्यामुळे फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ ऑपोजिट अँगल इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ ऑपोजिट अँगल इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय साइन ऑफ ऑपोजिट अँगल. ह्याला म्हणायचं लॅमिस थेरम, आणि हा लॅमिस थेरम मी आत्ता आपल्या या न्यूमरिकलमध्ये यूज करणार आहे. ठीक आहे. सर्वांना लॅमिस थेरम माहीत असेल. ठीक आहे. चलो आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. आता सॉल्व करण्यासाठी 1 नंबरची FBD पहिल्यांदा सॉल्व करायची की 2 नंबरची, तर कसं ठरवायचं, 3 फोर्सेसमध्ये इथं बघा FBD 1मध्ये W अननोन, TBC अननोन, टेन्शन अलॉंग AB अननोन, त्यामुळे हे सॉल्व होणार नाही. FBD 2मध्ये या W2 अननोन, टेन्शन अलॉंग BC अननोन, पण टेन्शन अलॉंग CDची किंमत माहीत आहे 300, म्हणजे इथे एक व्हॅल्यू नोन आहे. त्यामुळे आपण
FBD2 जर पहिल्यांदा सॉल्व करायला घेतली तर आपलं प्रॉब्लेम सॉल्व होणार. त्यामुळे मी FBD2 पहिल्यांदा सॉल्व करणार आहे. म्हणून मी लिहितो सॉल्विंग फॉर FBD2. ओके, FBD2 सॉल्व करूया. आता सॉल्व करण्यासाठी आपण काय यूज करणार? बाय युझिंग, आता हे 3 फोर्सेस आहेत, कनकरंट आहेत, त्यामुळे आपण काय वापरणार? लॅमिस थेरम. बाय युझिंग लॅमिस थेरम. आता लॅमिस थेरम इथं काय अप्लाय होणार तुम्ही सांगा मला. लॅमिस थेरम इथनं चालू करूया. W2 हा एक फोर्स घेतला, W2 डिवाइड बाय काय येणार? साईन ऑफ अपोजिट अँगल म्हणजे साईन 120 इज इक्वल टू, आता हा घ्या TBC, टेन्शन अलॉंग BC डिवाइड बाय साईन ऑफ अपोजिट अँगल, त्याचा अपोजिट अँगल किती आहे बघा, हा 150 आहे. बरोबर, सो साईन 150 इज इक्वल टू, तिसरा फोर्स कुठला आहे? हा बघा TCD म्हणजे 300, टेन्शन अलॉंग CD डिवाइड बाय त्याचा साईन घ्या अपोजिटचा, सो साईन ऑफ अपोजिट अँगल किती येतोय बघा इथं 90. बरोबर, त्यामुळे साईन ऑफ 90. हे सर्वांना समजले. आता याला आपण सॉल्व करूया. चलो सॉल्व कसं करायचं बघा. W2 माहीत नाही, डिवाइड बाय साईन 20 ची किंमत जी काही येईल ती कॅल्सीवरती पुट करून लिहूया आपण. सो साईन 120चा आन्सर येतं आहे 0.866. इथं लिहून ठेवतो 0.866 इज इक्वल टू टेन्शन अलॉंग BC डिवाइड बाय साईन ऑफ 150, याचा आन्सर किती येते बघा 1/2 म्हणजे 0.5 इज इक्वल टू, आता हे पूर्ण व्हॅल्यू मी सॉल्व करू शकतोय. सो 300 डिवाइड बाय साईन 90. ओके, त्याचा आन्सर किती आलं 300. याचा अर्थ साईन 90 किती आहे 1. ओके, आता ह्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता ह्या इक्वेशनमध्ये मला काय समजलं? W डिवाइड बाय 0.866 इज इक्वल टू TBC डिवाइड बाय 0.5 इज इक्वल टू 300. मग मी आता काय करतो, लक्ष द्या, मी काय करतो, ही टर्म आणि ही टर्म इक्वेट करतो पहिल्यांदा. ओके, आणि सेकंड टर्म आणि थर्ड टर्म इक्वेट करतो. म्हणजे A इज इक्वल टू B इज इक्वल टू C आहे, तर मी काय करणार A इज इक्वल टू C आणि दुसऱ्या वेळी काय करणार B इज इक्वल टू C. समजलं? मग मी आता हे इक्वेट करतो आणि सॉल्व करतो. सो सॉल्व करण्यासाठी नाव एक वरूनच काय लिहिता येणार बघा, W2 डिवाइड बाय 0.866 इज इक्वल टू 300. बरोबर, हा 0.866 इकडे आणून काय करा, मल्टिप्लाय करा. त्यामुळे 300 इंटू 0.866, 300 इंटू 0.866 याचं जे आन्सर येईल ते म्हणजे आपलं आन्सर मिळालं. सो W2चा आन्सर येते 259.8 न्यूटन. चला, तिने मला आन्सर विचारलेलं त्यातलं एक आन्सरच मिळालं डायरेक्ट, म्हणून मी याला म्हणतो आन्सर. ओके, W2 मिळाला. आता W2 मिळाल्यानंतर मी पहिली टर्म इक्वेट केली होती म्हणजे W2ची आणि 300ची. आता काय करणार, सेकंड टर्म इक्वेट करून घेतो. आता सेकंड टर्म इक्वेट कशी करणार बघा, अँड ह्याच्याबरोबर काय येणार मी, टेन्शन अलॉंग BC डिवाइड बाय 0.5 इज इक्वल टू 300. बरोबर, म्हणजेच टेन्शन अलॉंग BC इज इक्वल टू काय होणार 300 इंटू 0.5 म्हणजे याचा आन्सर किती येणार 150 न्यूटन. चला, मला अजून एक आन्सर मिळालं, टेन्शन अलॉंग BC मिळाला, मी दिली तो आन्सर. ओके, चलो, मला किती आन्सर मिळाले सर्वांना समजले? 2 आन्सर मिळालेले आहेत. आता FBD2 सॉल्व झाली. टेन्शन अलॉंग CD 300 होता, W2चं उत्तर मिळालं, टेन्शन अलॉंग BCचं उत्तर मिळालं आणि टेन्शन अलॉंग BCचं उत्तर किती आलं आहे बघा 150. टेन्शन अलॉंग BC हा किती आला आहे 150. त्यामुळे हीच FBD मी परत मुद्दा म्हणून खाली ड्रॉ करतो, मग आपण सॉल्व करूया. आता मी ते लिहितोय नाव सॉल्विंग फॉर FBD. आता FBD कुठली 1 सॉल्व करायची आहे मला, ठीक आहे. मी आता FBD सॉल्व करणार आहे. FBD1ची मी इमेज घेतोय आणि खाली पेस्ट करतो.
सर्वांना दिसते का बघा FBD1? इथं मी मुद्दाम ठेवली. ओके, थोडंसं ॲडजस्ट करतो दिसावी अशी. चलो, FBD1 इथं मी आता दाखवलेली आहे. आता FBD1 बघा काय आहे सांगा तुम्ही पटपट. आता FBD1 मध्ये काय येणार, काय वापरणार आपण? 3 कन्करंट फोर्सेस आहेत. म्हणजे काय? बाय युजिंग लॅमीज थेरम. आपण लॅमीज थेरम वापरायचं आहे. ओके, सो लॅमीज थेरम काय सांगणार इथं बघा, टेन्शन अलॉंग AB डिवाइड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. आता साइन ऑफ ABचा अपोजिट अँगल किती आहे? 90. त्यामुळे साइन 90 इज इक्वल टू टेन्शन अलॉंग BC डिवाइड बाय याचा अपोजिट अँगल किती आहे? 120. त्यामुळे साइन ऑफ 120 इज इक्वल टू थर्ड बघा W1 डिवाइड बाय साइन ऑफ अपोजिट अँगल. याचा अपोजिट अँगल किती आहे? 150. समजलं? आपण काय केलं इथं? लॅमीज थेरम वापरला. टेन्शन अलॉंग AP डिवाइड बाय साइन ऑफ 90, W1 डिवाइड बाय साइन ऑफ 150 आणि TBC डिवाइड बाय साइन ऑफ 120. ओके, चलो सॉल्व करूया आता याला. आता आपल्याला ऑलरेडी टेन्शन अलॉंग BC माहीत आहे, तो 150 आहे टेन्शन अलॉंग BC. त्यामुळे मी त्याची इथं किंमत टाकतो. सो 150 डिवाइड बाय साइन ऑफ 120 आणि बाकीच्या किमती तशाच राहतील. W1 डिवाइड बाय साइन ऑफ 150 टेन्शन अलॉंग AB डिवाइड बाय साइन ऑफ 90. चलो आता हे सॉल्व करूया. सो टेन्शन अलॉंग AB डिवाइड बाय साइन 90 किती येतोय? 1 इज इक्वल टू 150 डिवाइड बाय साइन 120. 150 डिवाइड बाय साइन 120. ओके, याचा आन्सर येते 173.2 इज इक्वल टू W1 डिवाइड बाय साइन 150. साइन 150चा आन्सर येते 0.5. ओके, चलो आता आपल्याला ऑलमोस्ट सगळ्या किमती मिळालेल्या आहेत. आता आपल्याला फक्त याला काय करायचं आहे? सॉल्व करायचं आहे. आता याला सॉल्व कसं करणार? सेम मगासारखंच करायचं. हा A इज इक्वल टू B इज इक्वल टू C आहे. तेव्हा पहिला A इज इक्वल टू B करूया आणि सेकंड टाईमला B इज इक्वल टू C करूया. ओके, हे दोन इक्वेट आणि हे दोन इक्वेट. सो याला म्हणजे आपण इक्वेशन नंबर 2 आणि हे इक्वेशन 2 सॉल्व करूया. आता इक्वेशन 2 कसं सॉल्व करणार? नाव टेन्शन अलॉंग AB डिवाइड बाय 1 इज इक्वल टू 173.2 म्हणजे टेन्शन अलॉंग AB इज इक्वल टू किती आला? 173.2 न्यूटन. चला, टेन्शन अलॉंग ABचा आन्सर मिळालं. म्हणजे हे आन्सर मिळालं आपल्याला. ओके, आता नेक्स्ट सेकंड टर्म इक्वेट करूया. सो सेकंड टर्म काय आहे बघा, अँड W1 डिवाइड बाय 0.5 इज इक्वल टू किती घ्यायचं आहे? 173.2. हे 0.5 इकडे मल्टिप्लाय करा. सो W1 इज इक्वल टू 173.2 इंटू 0.5. याचा आन्सर केलं तर किती येते? 86.6. त्यामुळे W1चा आन्सर मिळालं 86.6 न्यूटन. हे एक आन्सर मिळालं. ओके, आता सगळे आन्सर आपण एकत्र करूया. ओके, आणि ती सगळ्या शेवटला लिहूया. तुम्ही मला सांगा आता आपण कुठले आन्सर शोधले? आपल्याला टोटल किती टेन्शन पाहिजे होते ते पहिल्यांदा बघा. 3 टेन्शन आणि 2 वेट. हां, आता आपण फक्त एकदा चेक करूया. हे वेट एक आलं, हे टेन्शन एक आलं, बरोबर. हे टेन्शन दुसरं आलं, हे वेट दुसरं आलं, बरोबर. आता फक्त एक महत्त्वाचं काय राहिलं की एक टेन्शन राहिलं. आता ते टेन्शन राहिलेलं ते कुठलं होतं? CDचं. ते CDचं टेन्शन आपण डायरेक्ट इथं लिहिलेलं आहे बघा 300, बरोबर. का? कारण की इथं जे वेट लावलेलं आहे तेच म्हणजे टेन्शन अलॉंग काय आहे? CD. त्यामुळे मी इथं लिहून ठेवतो हिअर टेन्शन अलॉंग CD इज इक्वल टू 300 न्यूटन. आणि हे तुमचं एक आन्सर आहे. ओके, हे तुमचं लास्टचं आन्सर. चलो, म्हणजे मला काय झालं? सर्व टेन्शन्स मिळाले, सर्व वेट मिळाले. एका मिनिटामध्ये जे काही सॉल्व केलं ते मी रिवाईज करतो. ठीक आहे, आपल्याला एक स्ट्रिंग दिली होती आणि त्याच्यामध्ये काही वेट्स दिले होते. त्याच्यावरून आपल्याला टेन्शन्स आणि वेट शोधायचे होते. तर मी काय केलं? B पॉईंटला एक FBD घेतली. स्ट्रिंग असल्यामुळे टेन्शन्स मिळाले मला. ठीक आहे, ते FBD मधले मी अँगल शोधून काढले. सेम C पॉईंटला मी FBD घेतली, टेन्शन्स मिळाले, वेट मिळालं, त्यांच्यामधलं मी अँगल शोधून काढले. ओके,
आणि हे 3 कनकरंट फोर्सेस असल्यामुळे मी लॅमिस थेरम यूज केला. तो लॅमिस थेरम मी ते एक्सप्लेन केलेला आहे. ओके, बाजूला राईटला लिहून ठेवला आहे. आणि लॅमिस थेरममध्ये किमती फक्त पुट करत गेलो, सॉल्व केलं 2 वेळेला आणि मला माझं आन्सर मिळालं. ठीक आहे. हा एक युनिव्हर्सिटीचा मी क्वेश्चन अजून एक सोडवला आहे. नेक्स्ट अजून एखाद्या व्हिडिओमध्ये मी अजूनही एखादा युनिव्हर्सिटीचा रिझल्टंट आणि ज्याचं मला लोकेशन शोधायचं आहे असा पण मी न्यूमरिकल सॉल्व करणार आहे. जर तुम्हाला या प्रॉब्लेम वगैरे काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये टाका. मी त्याचं उत्तर द्यायचं तुम्हाला पूर्ण प्रयत्न करेन. थँक्यू.